तर हे बघा मित्रांनो, आज सकाळी सकाळी मस्तपैकी असं कोवळं ऊन पडलेलं होतं. तर ह्या कोवळ्या उन्हात म्हटलं, जी मकाची गोणी होती घरामध्ये मी बकऱ्यांसाठी आणलेली, तर ती मका वाळू घालूयात उन्हामध्ये. कारण की मका जेव्हा गोडाऊनवरनं विकत आणली तेव्हा तिच्यामध्ये इतके किडे होते, छोटे छोटे सोंड किडे काळ्या कलरचे असतात, तुम्हाला माहीत असेल, जे धान्यामध्ये होत राहतात, गव्हामध्ये तांदळामध्ये होतात. तर ह्या मकामध्ये तेच झाले होते आणि थोडीशी याची पावडर पण झाली होती नाही का, कारण की खूप दिवसापासून गोण आणून पडली होती. तर ऊन पण नव्हतं, तर आज मस्तपैकी ऊन होतं, कोवळं कोवळं. म्हटलं याच्यामध्ये वाळू घालूयात. आणि वाळू घालायला तर काहीच नव्हतं, बारदान तर नव्हतं, आहे बारदान पण खूप मोठे मोठे होते. म्हटलं इतकं मोठं अंथराणापेक्षा जे माझ्याकडे साडीचे कपडे होते त्या कपड्यावरच मी इथे मका वाळू घालत आहेत. आणि ही मका मी गाई आणि बकऱ्यांसाठी आणलेली होती. तर मस्त वाळू घालू, कारण की आता पाऊस जर पडला तर मग ती खराब होऊन जाईल नाही का. आणि मला वाळू पण घालता यायची नाही पावसामध्ये. तर आता ऊन पडलेलं आहेत म्हणून म्हटले इथे टाकून देवा उन्हामध्ये, आणि शेत पण रिकामं होतं. तर हे बघा, आता सर्व मका मी इथे उन्हात टाकत आहे, वाळू घालत आहेत. आणि नंतर शेतामध्ये पण जायचं आहेत. तर राहा कंटिन्यू व्हिडिओमध्ये. काव्या, काय आणलं यात्रेतून? दाखव, काय खावा आणला? सोनपापडी आणि ही सोनपापडी आहे. काय नाव आहे तिचं? ही सोनपापडी आहे. खोलून दाखव, खोल नीट, काय खोल. तू अशी जर चुकीची माहिती दिली तर कसं होईल बरं? काय नीट सांगते? हां, काय? सोनपापडी नाही, त्याला काय म्हणत्या? म्हैसूर. सोनपापडी वेगळी राहती. त्याच्यानंतर हे काय इकडं संपले, या गुढी शेवरेवड्या संपलं, इतकेच राहिले. त्याच्यानंतर लाडू नाही, हे काय? हा लाडू नाही, दहीवडे. हा ही दहीवडे. त्याच्यानंतर इकडं काय आहे? हे आहेत लाडू आहे बघा, अजून आहे मध्ये लाडू आहेत गणपती बाप्पाचे. हा, गणपती बाप्पाचा लाडू आहेत. तर अजून पण भरपूर वस्तू होती. आता पण सकाळी सकाळी ना सगळं भेळे, हा, पण भरपूर वस्तू आहे. तर सर्वांनी सकाळी सकाळी भूक लागल्यावर सगळ्यांनी खाऊन घेतल्या. इतक्या बाकी राहिल्या, भेळ पण खाल्ली. आणि आता अजून काही स्टेशनरी घेतली ना काव्याने, काही स्टेशनरी आहे, काही थोड्याशा मेकअपच्या वस्तू घेतल्या, ते तुम्हाला सर्व दाखवेल. आणि इथे मी कामाच्याच वस्तू घेतल्या, दुसरं काही नाही घेतलं. तर माझी हा, थोड्या वेळाने काव्या तुम्हाला दाखवेल, ठीक आहे? तर हा व्हिडिओमध्ये खायला या पटकन. ते खाऊ नको, तू स्कूलमधून आली, उठ जेवण करून घेऊ, चाल, पप्पाला आवाज दे जेवायला. आणि आम्ही इकडे येत ना मस्त झाडाखाली बसलो. हे बघा, तुम्ही म्हणशाल इकडे कुठं घेऊन आले, तर मस्त इकडे चटई आतरून आहे ना झाडाखाली बसलोय, चिंचेच्या झाडाखाली बसलोय. हे बघा, आणि झाडाला खूप सारे चिंच आलेलं आहे ना. हे बघा, चिंचा दिसल्या का? तर चिंच आलेलं आहे, बसले झाडाखाली. तर हे बघा, इथे बसलोय आम्ही झाडाखाली मस्त. आता 12 वाजले आणि खाता आहोत भेळ, ते खातोय. आणि थोड्या वेळानंतर आलो होतो शेतामध्ये. तर हे बघा, शेतामध्ये आलो तर इकडे काय आग लागली आहे शेताला, दुसऱ्याच्या शेताला. तर माहीत नाही कशामुळे काय पेटवत आहे. तर मी काव्याशी बोलत होते की बघ कशी आग लागली म्हणून तिकडे नाही का. हा, इकडून वार आहे ना, पूर्ण आग ना पेटून गेलं बाई. आपल्याकडे बरं झाले आली हा ना, पाणी भरायला आलो मित्रांनो. हे बघा, इकडे आग लागली बघा, किती आग लागली, किती जोरात, डेंजर. हॅलो, नमस्ते, कसे आहात? तर हे बघा, आज आम्ही आलो आहोत शेतामध्ये. ही जी मका आहेत ना तुम्हाला दिसत आहे, तर ह्या मकाला पाणी द्यायला तर आमच्या दोघींची ड्युटी असते. वरती मान करणं बेटा. तर आमच्या दोघींची ड्युटी असते. तर मी इकडे मकाला पाणी देत आहेत आणि आता थोड्या वेळापूर्वी जेवण पण केलं. तर आणि माझी मुलगी इकडे अभ्यास करत आहेत. तिची ओरल चालू आहेत ना, म्हणजे एक्झाम झाली आहेत, पण एक्झामच्या नंतर काय कोणास ठाऊक माहीत नाही, पण त्यांची ओरल घेतली आहेत आता, म्हणजे घेत आहेत.
तर ओरलचा अभ्यास करते. तर कुठली ओरल आहे काव्या उद्या? जीके आणि जीके म्हणजे काय? जीके म्हणजे जनरल नॉलेज. जनरल नॉलेज, बरोबर. तर उद्या आहेत ना जीकेची जीकेची आणि एक्झाम आहेत, ओरल आहेत. तुझं भाषण आहेत ना उद्या? हा, तिचं उद्या भाषण आहेत. बोलून दाखव डॉक्टर का तेव्हा मी बाबासाहेब खरं बोलू. हा थांब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भाषण आहे उद्या तिचं. तर तिने पार्टिसिपेट केलेलं आहे त्या भाषणामध्ये. तर तिने अगदी सुंदर मस्त भाषण पाठ केले. पण पाठ केले काव्या, पण आता विसरायला नको. हा, विसरणार नाही ना? तर चल, मी गुड थांब, मॉर्निंग थांब. बोलणार नाही. नाही सगळं बोल. गुड मॉर्निंग, माय नेम इज काव्यांजली, ते सगळं बोल. ठीक आहे. टुडे आय एम गोइंग टू स्पीक अबाउट टुडे नाही ते टुडे बाबासाहेब आय एम आंबेडकर. नाही टुडे आय एम गोइंग टू स्पीक अबाउट डॉक्टर भीमराव आंबेडकर. हा ठीक आहे. चल थांब थांब थांब, एक मिनिट स्टार्ट कर. हा, मी स्टार्ट बोललो मग स्टार्ट. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्ही पण लक्ष देऊन ऐका. तर तिच्या स्कूलमध्ये भाषण होत आहेत. असं नको, थांब. तर तिच्या स्कूलमध्ये भाषण आहेत, तर ते काय बघायला भेटत नाही आपल्याला. स्कूलमध्ये भाषण होतं तिचं, बस इतकं. तिथं काही कोणी बघायला जात नाही, कारण की क्लासमध्ये होतं नाही का. तर मग आता इथे ती तुम्हाला इकडे बोलून दाखवत आहेत. तर बघा तिने किती पाठ केले, किती लक्षात बोलू? तिच्यावाल्या. ठीक आहे, बोल. चल Good स्टार्ट. morning, everyone. My name is Kavya. Today I am going to speak about Dr. Bhimrao Ambedkar was a great man. He was born 14 April 1891. His full name was Bhimrao Ramji Ambedkar. His father name was Ramji Maliji Sabkar. His mother name was Bhimabai Sabkar. He is also known as Baba Saheb. He is called the father of India Constable. He was the first law minister of India. He died on 6 December 1956. Thank you. ठीक आहे, खूप छान बोलले काव्या. मला असं वाटतं हिचं विसरलं की काय, कारण की फक्त कालच पाठ केले. फक्त काल पण शेतामध्ये आलं होतं ना. काल पण शेतामध्ये होतो दिवसभर. हा, तर काल कोथिंबीर पाणी चालू होतं. तर काल ती पाठ करत होती, तर तिने एका दिवसात पाठ केलं. आणि रात्री फिरायला गेलो होतो. हा, आणि त्या रात्री पण टायमावर गेलो मी केलं होतो. माहेरी गेलो होतो. नाही सॉरी, काल मी कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं ना, काल माहेरी मावशीला गेले होते. भेटायला हो, गेलो होतो. मावशीकडे गेलो होतो काल, तिच्या मावशीकडे, माझ्या बहिणीकडे. तर तिकडे पण ती गाडीमध्ये, म्हणजे आम्ही गाडीमध्ये गेलो ना, तर गाडीमध्ये ती पाठ करत होती पूर्ण. आणि परवाच्या दिवशी पण सुट्टी होती ना. तर परवाच्या दिवशी स्कूलमधून आली होती सॅटरडेला, तेव्हाच पण नाही केलं. फ्रायडेला. तर फ्रायडेला पण तिनं मग स्कूलमधून आल्याच्या नंतर त्याच दिवशी सांगितलं फ्रायडेला. तर त्या दिवसापासून पाठ करत होती. म्हणजे परवाचा दिवस, कालचा आणि आजचा, अशा 2 दिवसामध्ये तिनं पूर्ण जे ज्यांचं जे भाषण आहेत ना ते पाठ केले. आता मराठीमध्ये भाषणच. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाहीये. कारण की आता ती इंग्लिश मिडियमला आहे, म्हणून तिने इंग्लिशमध्ये पाठ केलंय. नाही, भाषण इंग्लिश मध्ये बोलतात स्पीक, नाही स्पीच. हा ठीक आहे. तर इंग्लिश मधून स्पीच बोलतात. स्कूलमध्ये मुलांचं होतं. आणि माझ्या मुलीचं असं आहे, कुठलं जर पार्टिसिपेंट असो स्कूलमध्ये, कुठलं पण असो, हा त्या ठिकाणी कुठलं पण, म्हणजे खेळ असो किंवा कुठलं स्पीच असो किंवा कुठली एक्झाम असो, तर ती त्याच्यामध्ये भाग घेते. आणि तुम्ही बघितलं ना, इतक्या म्हणजे त्या अक्षरशः एक 20 का 25 लाईनी होत्या इंग्लिशच्या, त्या स्पीचच्या तिच्या. तर तिनं पूर्ण तेवढ्या लर्न केल्या होत्या. तर पूर्ण लर्न झाल्या तिच्यावाल्या. अगदी मस्त बोलली. मला वाटलं विसरेल की काय, पण नाही, छान बोलली. तर ठीक आहे, आता पाणी चालू आहे. पाणी बघते मी, पाणी भरलं असेल. आणि इकडे मुगाच्या शेंगा पण तोडायच्या आहेत. तर मुगाच्या शेंगा पण तोडून झाल्या अर्ध्या, आणि अजून तोडायच्या बाकी आहेत. ठीक आहे. तर काव्या अभ्यास कर चल. आणि माझ्या मुलीची हँडरायटिंग इतकी छान आहेत. बघू हँडरायटिंग तुझी. आता इतकं दिसणार नाही तुम्हाला. हे बघा, एकदम छान. कोणी म्हणशील एकदम 10वीची मुलगी आहे अशी हँडरायटिंग आहे माझ्या मुलीची. आणि माझ्या मुलीला, हो, दिष्ट नका तुमचे कोणाचे, पण माझ्या मुलीच्या डोक्यावर तुमचे सर्वांचे आशीर्वाद ठेवा. किती मोठं होऊन खूप छान मोठं काहीतरी बनेल, खूप हुशार बनेल. ठीक आहे. तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या मुलीच्या डोक्यावर राहू द्या. तर चला मग आता 12 देती, पाणी भरलं असेल. आणि हो, दुसरं म्हणजे ती अभ्यासाच्या व्यतिरिक्त मला
शेतामध्ये पण माझ्यासोबत कंटिन्यू शेतामध्ये राहते, शेतामध्ये पण काम करू लागते. आत्ता मी बसलेली होते, माझं फोनमध्ये काम चालू होतं. तिनं सर्व जे बारा द्यायचे काम आहेत ना, तिनं म्हणजे पाणी भरायचं जे काम आहेत ना, तर तीच करत होती. तिला मज्जा वाटते पाण्यामध्ये भिजायची, पाण्यामध्ये पडती पण, आंघोळ पण करते, पाठ पण करते आणि अभ्यास पण करते, सगळंच काम करते नाही का. तर सॉरी ठीक आहे. तर चला मग आता बारा देती पाणी जास्त होईल. भरलं ना पाणी बाई? हा ना मम्मा, चल हे बघा असं पाणी लिपायचं का बे? हा मम्मा. माणसाने सगळ्या गोष्टीमध्ये हुशार, शेताची कामं, शाळेमध्ये ना बेटा. हे बघा असं पाणी लिपायचं. पण मम्मा, तू आता तू तिथं फोडलं होतं ना? नाही बेटा, ते झालं भरायचं ना, मग इकडे पाणी लावलं दुसऱ्या याच्यावर. चल पाणी पिऊन घे. तू दिला बारे सगळे, तूच बारे दिले, पण तुला मी सांगते का कसं लिपायचं व्यवस्थित. की राहिले म्हणजे थोडं चांगल्याने करेल, का? थोडं अजून चांगल्याने करेल मी. ठीक आहे, चालेल का? शिकवल्यावर मग अजून छान करायचं ना बेटा. हा, शेंगा तोडायच्या राहिले हे बघा मुग. थोडं हलवू ये ना, हो चालेल बेटा, ठीक आहे. थोडं हलवू. तू पेली पाणी? हा ना. ये मागं जाऊ, थोड्यात जा मागे. पाणी पे. बघ मग झालं ना, 2 वाफे भरले ना, अजून बाकी. झाले दाट झाला हा ना मूग. हा ना, बघा किती दाट झाला तेवढं. मी नुसतं फोडून दिलं की म्हणजे लई सारे ना. लय सगळे दाट झाले. किती मस्त शेंगा आहे ना. आता सकाळपासून तोडत होती, तर थोडा राहिलाय आता इतका. आणि इकडे खूप दाट झालाय, कारण की थोडासा भुईमुग पातळ होता इकडे, म्हणून मी जास्तच फोकून दिला इकडे मूग. दाट झालाय आणि तिकडे बंद पातळ करते. पातळ आहे नाही का, तिकडे पातळ आहे तर इकडे दाट आहेत ना. तर तोडून घेऊयात. हे बघा किती मस्त आहे, तुम्हाला दाखवते मी शेंगा. थांबा हा, तोडून दाखवते तुम्हाला. थोडे तोडेले ना ते दाखव. दाखवते. तर हे बघा मुगाच्या शेंगा आहे, हे बघा किती दिसत नाहीये. मस्त शेंगा आहेत ना. जाऊ दे. तर हे बघा इतक्या सर्व तोडलंय आणि ना घरून तोडायला काही आणलंच नव्हतं, गोणी वगैरे काही नव्हतंच. तर मग असंच ह्याच्यावर ड्रेसमध्येच तोडलं आणि साईडला ह्या पिशवीवर ठेवलं आहे. तर आता सर्व ज्या शेंगा आहे मी तोडून घेते. तर ठीक आहे, चला मग आता कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करा. ठीक आहे, तर चला बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.